Good morning, friends. Yes, we will continue with what we have been studying, and equivalent weight, gram equivalent, and from equivalent weight we can switch over to gram equivalent, and from gram equivalent then to normality. This is how our journey will be. इक्विवॅलंट वेट प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं आणि त्याची थोडी पुन्हा गरज आहे रिव्हिजन रिपिटेशनची. त्याच्यावरून ग्राम इक्विवॅलंट, युनिट ऑफ म्हणजेच ग्राम इक्विवॅलंट अगेन इज युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर. जसं मोल होतं, फक्त मग दोन्हीत फरक काय, मोल असताना त्याप्रमाणे बॅलन्स करत होतो आपण, तर हे का आलं त्याचे कारण आता कळेल. बघा, प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण सांगितलं, आणखी पुन्हा महत्त्वाचं आहे. 12चे आय हॅव रिपीटेड अर्लियर ऑल्सो. 12चे इलेक्ट्रोकेमिस्ट्री, सोल्युशन, थर्मोडायनॅमिक्स, बॅलन्सिंग ऑफ रिॲक्शन्स. 11मध्ये पण थोडं हे लागणार म्हणून. ओके, तर वन ऑक्सिजन ॲटम, ओके, बॅलन्सिंग ऑफ ऑक्सिजन. वन ऑक्सिजन ॲटम हॅज टेंडन्सी टू एक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स. एवढं तरी आपल्याला माहिती आहे. क्लोरीनचं घेऊन केलं जातं, ऑक्सिजन घेऊन करूया. वन ऑक्सिजन ॲटम एलिमेंट हॅज टेंडन्सी टू एक्सेप्ट. कंपाऊंडमध्ये असा O-2 फ्री फॉर्ममध्ये नसतो, पण कंपाऊंडमध्ये तो त्याच्यावरती चार्ज -2 असतो, म्हणून असं थिअरटिकल लिहिलं आहे, समजून घ्या. वन ऑक्सिजन ॲटम हॅज कॅपॅसिटी टू एक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स, आणि मग तो कंपाऊंडमध्ये -2 चार्ज असणार. इट मीन्स दॅट ऑक्सिजन तर एलिमेंटल गॅशियस फॉर्ममध्ये, O2 फॉर्ममध्ये नॉर्मली ॲबंडन्समध्ये अवेलेबल असतो, तसं ओझोन वगैरे पण असतो. ऑक्सिजन, देअरफॉर वन मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन विल रिक्वायर 4 इलेक्ट्रॉन्स, आणि मग त्या कंपाऊंडमध्ये -2 चार्जचे 2 ऑक्सिजन असतात, नाही का. मीन्स वन मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्स 4 इलेक्ट्रॉन्स. याचा अर्थ n नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन, n अवोगाद्रोस नंबर, ओके, 6.022 into 10⁻23. n number of molecules of oxygen will require 4 into n electrons. त्याप्रमाणे पुढचं लिहिलं, म्हणजेच 1 मोल ऑक्सिजन, n नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे 1 मोल, मीन्स इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम. म्हणजे मोल वापरूनच हे करायचं आहे बरं का. मग ऑक्सिजनचा मोलार मास 32 ग्राम, म्हणजे 32 ग्राम ऑफ ऑक्सिजन म्हणजेच 1 मोल. याचा अर्थ इट विल हॅव 32 ग्राम ऑफ ऑक्सिजन विल हॅव n नंबर ऑफ मॉलिक्युल्स, अवोगाद्रोस नंबर, आणि त्यांना एवढे इलेक्ट्रॉन्स लागतात. मग सप्लाय करणारा दुसरा जो कोण असेल, समजा मेटल, त्याने जर n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सप्लाय केले असतील, 1 मोल ऑफ ऑक्सिजन मीन्स n नंबर ऑफ मॉलिक्युल्स विल रिक्वायर 4 into n इलेक्ट्रॉन्स, म्हणजे 4 मोल इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स. मग सोडियम असेल Na+1, किंवा मॅग्नेशियम असेल Mg+2, 2 इलेक्ट्रॉन्स देतो. ओके, ॲल्युमिनियम 1 ॲटम विल गिव्ह 3 इलेक्ट्रॉन्स, कुठे दिले असतील. मग आमच्याकडे जर n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील, म्हणजेच 1 मोल इलेक्ट्रॉन्स असतील, म्हणजे देणारा तेवढेच देतोय, तर ऑक्सिजन किती रिॲक्ट व्हायला पाहिजे. तर n/4 नंबर ऑफ मॉलिक्युल्स, n/4 नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजेच 1/4 मोल, 0.25 मोल, म्हणजेच 32/4, 8 ग्राम. 8 ग्राम, कळलं का. 8 ग्राम म्हणजे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्सला करस्पॉन्डिंग ऑक्सिजनचं वेट किती, 8 ग्राम. 8 ग्राम म्हणजे 1/4 मोल. 1/4 मोल मीन्स n जो नंबर आहे त्याला 4 ने डिवाइड करायचा, तो नंबर,
ॲव्होगाद्रोज नंबर n डिवाइड बाय 4. आणि मग प्रिव्हियस लेक्चर आठवा, मी म्हणालो होतो की घेणारा जर आम्ही एवढा घेतला की इट रिक्वायर्स 1 मोल इलेक्ट्रॉन्स. समजा आम्ही ऑक्सिजन, क्लोरीनचं एक्झाम्पल घेतलं होतं, त्याच्याऐवजी ऑक्सिजन आज घेतलं. द वन हू इज गोइंग टू एक्सेप्ट, तो जर समजा फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन असेल, 8 ग्राम ऑक्सिजन असेल, म्हणजेच तो 1/4 मोल आहे, तर इलेक्ट्रॉनिकली डोनेशन आणि गेटिंग त्याच्यामध्ये तो 1 मोल इलेक्ट्रॉन इट विल एक्सेप्ट. 1 मोल इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणार म्हणजे सोडियम आम्हाला किती घ्यावं लागेल. समजा सोडियम रिलीज करणार आहे, हा एक्सेप्ट करणार आहे, म्हणजे समवन शुड बी देअर विच विल रिलीज, विच विल डोनेट, विच विल गिव्ह. तर सोडियमचं आम्हाला माहिती आहे, सोडियमच्या ऐवजी पोटॅशियम घेऊ शकतो, सिल्वर घेऊ शकतो. मग n atoms of sodium will make available n number of electrons. But n atoms of sodium म्हणजे 1 मोल, नाही का, 1 ग्राम ॲटम पण म्हणतात, 1 मोल. रिपीट होतंय बघा, म्हणजेच 23 ग्राम. 23 ग्राम विल मेक अवेलेबल n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मुद्दाम रिपीट करतोय, ऑक्सिजनसाठी पुन्हा एकदा, क्लोरीनसाठी आपण ते एक्झाम्पल्स घेतले, दुसरे पण एक्झाम्पल्स घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. मॅग्नेशियम आम्हाला आता रिपिटेशन होतंय, मुद्दाम रिव्हिजन, कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी, बाकी काही. मग पुढे एक्झाम्पल्स भरपूर येणार. 1 atom of magnesium makes available 2 electrons. It means that n atoms of magnesium if I take, it will make available 2 into n number of electrons. n atoms of magnesium म्हणजेच 1 mole. Means 1 mole means equal to its atomic mass in gram, म्हणजे 24 ग्राम. 24 ग्राम, 1 mole, n atoms will make available. पण आम्हाला तिकडे ऑक्सिजनसाठी आम्ही 8 ग्राम ऑक्सिजन घेतलेत, म्हणजेच 1/4 मोल घेतलेत, नाही का. आम्हाला 1 मोल इलेक्ट्रॉन्सच पाहिजे, तर मॅग्नेशियम एवढे एक्स्ट्रा कशाला वापरा. तर आधी काय केलं तू, मॅग्नेशियम नंबर ऑफ ॲटम्स n/2 घेतले, म्हणजेच हाफ मोल, म्हणजेच ग्राममध्ये कळलं का, 12 ग्राम. तर इट विल मेक अवेलेबल, सरळ आहे, 1 मोलला 2 मोल इलेक्ट्रॉन्स मिळतात. सो फॉर हाफ मोल मीन्स 12 ग्राम, तर आम्हाला 1 मोल इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच n नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स मिळणार. तसंच ॲल्युमिनियमचं, आता रिपीट करत नाही, सिन्स वी हॅव कन्सिडर्ड दिस यस्टरडे. तर याचा अर्थ काय झाला, कालचं पुन्हा थोडक्यात बघा. याचा अर्थ काय झाला, इक्विव्हॅलंट वेट ऑफ oxygen is equal to 8. Equivalent weight of sodium 23. Equivalent weight of magnesium 12. Equivalent weight of aluminum, previous lecture 9. नहीं का, previous lecture again in the same series, earlier lecture actually, not only previous, earlier. Chlorine equivalent weight 35.5. 1 mole of electrons, n number of electrons, त्याला करस्पॉन्डिंग तो किती, इक्विव्हॅलंट वेट. मग आणखी 2-4 त्यात आपण ऍड करून घेऊ. पहिला एवढ्याची सवय करून घेतली की मग कन्सेप्ट क्लिअर झाली आणि रिपीट झालं की मग इतर एक्झाम्पल्स आपण भरपूर घेऊ शकतो आणि टप्प्याटप्प्याने येतात. फार असे एक्झाम्पल घ्यायची गरज नसते. मी नीट लेवलपर्यंतचा विचार करून बोलतोय, म्हणजे CET नॉर्मली सगळ्या आल्या त्यात, म्हणजे नीट म्हणतोय म्हणजे MST, CET, नीट ते JEE. ओके, आता हे इक्विव्हॅलंट वेट कन्सेप्ट केली, इथपर्यंत सवय झाली, देन वी विल स्विच ओव्हर टू ग्राम इक्विव्हॅलंट. मग आता हे नवीन काही नाही आहे. जसं आपण इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम, त्याचा मोलार मास किती आहे, जसं ऑक्सिजनचा मोलार मास आहे 32, मग 32 ग्राम घेतले म्हणजे 1 मोल घेतले. ओके,
कारण का 32 ग्राम इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम इफ इट इज टेकन number of molecules the number of molecules is equal to Avogadro's number. That is why kilogram का नहीं घेतले milligram that can be converted into kilogram milligram. Molar mass जो काय असेल equal to its molar mass in gram if that much of any substance, for example oxygen 32 gram, if it is taken, number of O2 molecules is this much. Atomic mass sodium is 23 gram. 23 gram if it is taken. Number of atoms is equal to Avogadro's number. म्हणून 23 gram हे 1 mole. 32 gram of oxygen 1 mole. Magnesium 24 gram of magnesium 1 mole. त्याच्यावरून मग आपण इक्विव्हॅलंट वेट काढलं म्हणजे तिथं काय केलं होतं बरोबर 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्सला रेफरन्स तसं 1 मोल ॲटम्स मोलॅक्युल्स अवॉगाद्रो नंबर एवढे ॲटम्स मोलॅक्युल्स त्याच्यावरून 1 मोल आलं. आता इथं परत काय केलं आपण मग इक्विव्हॅलंट वेटसाठी मग काय चेंज केलं आपण इक्विव्हॅलंट वेटसाठी आपण काय केलं 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच n नंबर 6.022 into 10 raised to 23 n number of electrons त्याला करस्पॉन्डिंग जे त्याचं वेट असेल त्याच्यावरून इक्विव्हॅलंट वेट आलं आणि मग दॅट वेट कॅन बी एक्सप्रेस्ड इन सो मेनी युनिट्स म्हणून मग आता हे इक्विव्हॅलंट वेट शॉर्ट फॉर्म मध्ये असं लिहितो आपण नॉर्मली वी विल अवॉइड इनिशियली ॲक्च्युअली. तर ग्राम इक्विव्हॅलंट टर्मिनॉलॉजी जसं मोल आलं तसं इक्विव्हॅलंट वेट करून बघा ग्राम इक्विव्हॅलंट मग ग्राम इक्विव्हॅलंट समजण्यासाठी आपण काय करूया 1 ग्राम इक्विव्हॅलंट मग त्याच्यावरून मग 2 ग्राम इक्विव्हॅलंट हाफ ग्राम इक्विव्हॅलंट 10 ग्राम इक्विव्हॅलंट एक्स ग्राम इक्विव्हॅलंट दॅट कॅन बी अंडरस्टूड. 1 ग्राम इक्विव्हॅलंट अमाऊंट युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर म्हणजे काय तर 1 ग्राम इक्विव्हॅलंट सबस्टन्स इज टेकन व्हॉट डज इट मीन मग त्याच्यावरून तुम्ही 2 ग्राम इक्विव्हॅलंट हाफ ग्राम इक्विव्हॅलंट एक्स ग्राम इक्विव्हॅलंट 1 ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सबस्टन्स इज टेकन मीन्स दॅट मच शुड बी टेकन मग जो कोण असेल तो इक्वल टू इट्स तो जो असेल तो त्याचा इट्स equal to its equivalent weight in gram. कळलं का त्या सबस्टन्सचा इक्विव्हॅलंट वेट किती आहे दॅट मच नंबर ऑफ ग्राम इफ इट इज टेकन त्याला म्हणायचं 1 ग्राम इक्विव्हॅलंट. मग समोर तयार आहे सगळं आता नाही का. याचा अर्थ काय झाला आता मी इथंच करतो चेंज. ऑक्सिजन इक्विव्हॅलंट वेट इज 8 मीन्स 8 ग्राम ऑफ ऑक्सिजन इफ इट इज टेकन त्याला आम्ही काय म्हणणार 1 ग्राम इक्विव्हॅलंट शॉर्ट फॉर्म लिहितोय 1 ग्राम इक्विव्हॅलंट. 23 ग्राम ऑफ सोडियम हे करून घेतलं तर 8 ग्राम मोलच्या भाषेमध्ये 1/4 मोल आहे ते ठीक आहे. n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिलीज करणार किंवा घेणार त्याला रिलेटेड अमाऊंट इक्विव्हॅलंट वेट मग इक्वल टू इट्स इक्विव्हॅलंट वेट इन ग्राम इफ टेकन म्हणजे जसं की 8 ग्राम ऑफ ऑक्सिजन 8 ग्राम हे इक्विव्हॅलंट वेट कसं इकडं परत मागे जाऊन बघायचं कोणता झाला तर 23 ग्राम ऑफ सोडियम इफ इट इज टेकन याचा काय अर्थ झाला इक्वल टू इट्स इक्विव्हॅलंट वेट इन ग्राम. 23 ग्राम ऑफ सोडियम इज 1 मोल अँड आणि सोडियमच्या बाबतीत म्हणजे जे मोनो असतात मोनो म्हणजे मोनो वॅलंट त्यांचे ऑक्सिडेशन नंबर +1 किंवा -1 असतात त्यांचे n नंबर ऑफ ॲटम्स n इलेक्ट्रॉन्स रिलीज करतात किंवा n नंबर ऑफ ॲटम्स n घेतात. क्लोरीन ॲटम म्हणून विचार केला तर ओके. तर म्हणून याचा 1 मोल हेच 1 ग्राम इक्विव्हॅलंट म्हणजे सोडियमचं ओके. पोटॅशियमचं पण येणार 23 ग्राम इज 1 ग्राम असं कंटिन्युअसली आहे असतं मी इथे लिहितो इक्विव्हॅलंट नाही का. 12 ग्राम इक्विव्हॅलंट वेट 12 म्हणजे काय 12 ग्राम ऑफ मॅग्नेशियम इफ इट इज टेकन फ्रॉम इट वी गेट 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बघितलं. सो 12 ग्राम ऑफ मॅग्नेशियम इज
1 ग्राम इक्विव्हॅलंट, शॉर्ट फॉर्म सुद्धा अलाउड असतात ते त्याप्रमाणे लिहायचं. ग्राम स्मॉल जी लिहितात, GM. नॉर्मली मेनी राईट इट बट करेक्ट इज स्मॉल जी. ओके, जसं मी लिहिलंय. 9 ग्राम ऑफ अल्युमिनियम इफ इट इज टेकन, 1 ग्राम इक्विव्हॅलंट. 35.5 gram of chlorine if it is taken, 1 gram equivalent. 1 gram equivalent. बघा, मग नंतर आणखी काही एक्झाम्पल्स, मग ऍसिड आणि बेस पण याच्यावरून आपण बघणार आहोत. मग तुम्ही आता बघा, सोडियम इक्विव्हॅलंट वेट 23 means 23 gram is 1 gram equivalent, but sodium 23 gram is also 1 mole. म्हणजे सोडियमच्या केसमध्ये काय आहे, 1 मोल अँड 1 ग्राम इक्विव्हॅलंट. 1 ग्राम इक्विव्हॅलंट, 1 ग्राम इक्विव्हॅलंट. सेम मॅग्नेशियमच्या बाबतीत काय होणार, आता मी पॉज करायचं, बघायचं, समजून घ्यायचं, मग पुढचं बघायचं. का तिथंच लिहितोय, विल गेट कन्फ्युज, असं नाही व्हायला पाहिजे. मॅग्नेशियम 1 मोल इलेक्ट्रॉन्सला करस्पॉन्डिंग 12 ग्राम आलेला आहे, म्हणजे हाफ मोल आलेला आहे. ओके, याचा अर्थ मॅग्नेशियमचं तसं इथं हे 12 ग्राम 12 ग्राम ऑफ मॅग्नेशियम is 1 gram equivalent, but in the terms of mole it is half mole. मोलचे वापर करूनच केलेलं आहे. मोल, वी आर नॉट डिस्कार्डेड मोल. म्हणजे मॅग्नेशियमच्या बाबतीत हाफ मोल इज 1 ग्राम इक्विव्हॅलंट. आता त्याच्यावर तुम्ही अल्युमिनियमचं सांगू शकता. अल्युमिनियम प्रिव्हियस लेक्चर वी हॅव कन्सिडर्ड, देअरफॉर आय हॅव नॉट रिटन इट हिअर. त्याच्यावरून आपण अल्युमिनियमचं काय सांगू शकतो, सांगा बरं. अल्युमिनियमचं ओके, 9 ग्राम ऑफ अल्युमिनियम इज 1 ग्राम इक्विव्हॅलंट. 27 is the atomic mass. म्हणजेच नाही, 1 ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ अल्युमिनियम in the terms of mole it is 1/3 मोल. त्याची सवय करून घ्यायची आणि हे नेहमीचे चर्चेतले एलिमेंट्स घ्यायचे. तसंच बघा, 8 ग्राम ऑफ ऑक्सिजन इज, इट करस्पॉन्ड्स टू 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे 8 ग्राम ऑफ ऑक्सिजन इज 1 ग्राम इक्विव्हॅलंट तिकडे लिहिलं. 8 ग्राम ऑफ ऑक्सिजन if it is taken electronically, n number of electrons, 1 mole electrons, म्हणून 1 ग्राम इक्विव्हॅलंट. 1 ग्राम इक्विव्हॅलंट. पण 8 ग्राम ऑफ ऑक्सिजन म्हणजेच 1/4 मोल, बिकॉज 32 ग्राम इज 1 मोल, म्हणजेच 1/4 मोल. म्हणजेच 1 मोल ऑफ ऑक्सिजन इज 4 ग्राम इक्विव्हॅलंट. समजते का? 1 मोल ऑफ मॅग्नेशियम 2 ग्राम इक्विव्हॅलंट. कळलं का? डायरेक्ट बोललो, समजते का? करून बघायचं, लगेच पॉज करायचं, समजून घ्यायचं, नाही तर लगेच व्हॉट्सअपवर मेसेज टाकायचं, हे रिपीट करा ऑन डिमांड इफ डिमांडेड. येणार. आणि पुढं मग इक्विव्हॅलंट नॉर्मॅलिटीच्या टर्मिनॉलॉजीच्या वेळेला परत अशा गोष्टी रिपीट होतातच. अल्युमिनियम जर 27 ग्राम घेतला, ओके, जस्ट आता हे सगळं तुम्ही समजून घेतलं आणि मग इकडंच मी थोडं just I will rub this and repeat it. Okay. Yes. So aluminum, n atoms of aluminum weighs 27 gram, means n atoms of aluminum is 1 mole, means 27 gram of aluminum is 1 mole. 1 atom of aluminum makes available 3 electrons. Therefore 1 mole makes available 3 into n, means 3 mole electrons. 3 mole electrons. But if required electrons is 1 mole, दुसरा जो घेणार आहे तो म्हणजेच n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच 1 मोल इलेक्ट्रॉन्स. तर अल्युमिनियम आम्हाला n/3 नंबर ऑफ अल्युमिनियम ॲटम्स, म्हणजेच 1/3 मोल, म्हणजेच 9 ग्राम. याचा अर्थ काय झाला, आता मी सांगितलं की 9 ग्राम ऑफ अल्युमिनियम इज इक्वल टू 1 ग्राम इक्विव्हॅलंट. शॉर्टमध्ये लिहिताना आपण ते 1 ग्राम इक्विव्हॅलंट लिहितो.
because it corresponds to 1 mole of electrons. म्हणजेच आपण 27 ग्राम ऑफ ॲल्युमिनियम घेतलं असेल, असं याप्रमाणे रिॲक्शन होणार फॉर द रिॲक्शन. It is 1 mole of aluminum. It is 1 mole means in the terms of gram equivalent it will be 3 gram equivalent, because 1 mole of electrons make available 3 moles of electrons. 3 moles of electrons means 3 gram equivalent. Now in the terms of electrons, the actual concept is in the terms of electrons, but for acids and for bases, for our convenience, we will use a different version. We will not change the base, we will not change the definition. Because, for example, if I take HCl, 1 molecule of HCl, when dissolved in water, it makes available 1 H plus ion. Now 1 H plus ions means electronically it has made available to someone is 1 electron. Hydrogen, when it gets converted into 1 H plus ion, so 1 H plus ion corresponds to 1 electron. Similarly for base, suppose that NaOH, when dissolved in water, it makes available Na plus plus OH minus. Now base is that which when dissolved in water it gives free OH minus ions, aqueous solution. In short, I have written here AQ, large amount of water, aqueous solution. So 1 OH minus ion means 1 electron it has captured, then and then only it will give -1 charge. So equivalent weight, and from that the next terminology we are going to consider. 1 mole of electrons, that amount which corresponds to 1 mole of electrons means that amount which corresponds to n electrons मध्ये रिलीज केलेले करणारे असतील किंवा घेणारे असतील, that is equal to equivalent weight, and that amount expressed in gram which corresponds to 1 mole of electrons, that will be 1 gram equivalent. म्हणजे त्याप्रमाणे मग हाफ ग्राम इक्विव्हॅलंट, जसं की इथं बघितलं आपण 3 ग्राम इक्विव्हॅलंट, अशी प्रॅक्टिस करून घ्यायची. आपले जे घेतलेले एक्झाम्पल्स अर्धे दुप्पट दहापट करून चर्चा करायची. ओके, मग हे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स equivalent weight, and expressed in gram, 1 mole of electrons weight in gram which corresponds to 1 mole of electrons, 1 gram equivalent. दुप्पट असेल तर 2 ग्राम इक्विव्हॅलंट. मग ऍसिडसाठी आपण काय करणार, इन्स्टेड ऑफ इलेक्ट्रॉन्स वी विल यूज नंबर ऑफ H प्लस आयन्स. म्हणजे शॉर्ट मध्ये सांगतो, देन अगेन आय विल रब इट अँड एक्सप्लेन इट कम्प्लिटली. ऍसिड बेसकडे जायचं होतं म्हणून प्रिव्हियस लेक्चरचा पार्ट पुन्हा रिपीट करून थोडं इथं आलो. ऍसिड बेसचा जास्त वापर करणार आहे आपण, हे पण करणार. सेम एक्झाम्पल रिपीट करतोय तर त्याचे काहीतरी कारण आहे, ते पुन्हा पुन्हा लागतात. टीचरचे काहीतरी प्लॅन असतो, कुठंच नाही लागणार आहे, उगाच किचकट एक्झाम्पल सुरुवातीलाच घ्यायचं, काय उपयोग नाही. तुमच्याकडे काय वेगळं आहे, जे कुठं पुस्तक काय गरज आहे, जे आहे ते व्यवस्थित घ्यायचं, रिपीट करायचं, त्यातले बारकावे सांगायचे. मी मुद्दाम सांगतो. इन जनरल मी CET CT म्हणत असतो, म्हणजे त्यात नीट MST CET JEE, तर ते MCQ टाईप CET असं म्हणतो, म्हणजे ॲप्लिकेबल टू ऑल. तुमच्या सिलेबसमध्ये जे आहेत त्यातले बारकावे, मग नंतर पुढे टॉपिक जातील तेव्हा ते मिक्स असं ती लेवल वाढत जाते क्वेश्चनची, आपणच बघणार. ओके, तर एवढं तर लक्षात आलं की बेसिकली 1 ग्राम इक्विव्हॅलंट इज दॅट वेट इन ग्राम विच makes available or accepts 1 mole of electrons. म्हणजेच that weight expressed in gram which is equal to its equivalent weight. Equivalent weight expressed in gram is gram equivalent. मग equivalent weight expressed in gram is 1 gram equivalent. मग दुप्पट अर्ध त्याप्रमाणे 2 ग्राम इक्विव्हॅलंट, 3 ग्राम इक्विव्हॅलंट. ओके, हे तुम्हाला कळलं. आता मग ऍसिडसाठी इलेक्ट्रॉनिक टर्मिनॉलॉजी for our convenience we will use in the terms of free H plus ions. कारण 1 H plus ion corresponds to 1 electron, and 1 OH minus ion again it has accepted 1 electron mathematically विचार. तर 1 electron corresponds to 1 free OH minus ion. तर for acid and base आपल्याला अभ्यास सोयीचा जावा म्हणून इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट फक्त आपण फ्री H plus ions फ्रॉम ॲसिड अँड फ्री OH minus ion फ्रॉम फॉर बेस या फॉर्ममध्ये फक्त आपण
कन्वर्ट करून वापरणार, कसं ते बघूया. येस, बघा, HCl, 1 molecule of HCl when dissolved in water, aqueous short form. So ions get solvated केमिकली, पण आणखी व्यवस्थित बघायचं आहे फ्युचरमध्ये. सगळे टॉपिक एकाच वेळेला नाही कव्हर करू शकत. HCl gives, 1 molecule of HCl gives 1 H plus ion and 1 Cl minus ions. Means if suppose that n number of molecules of HCl means 1 mole. Now n number of molecules, Avogadro's number, म्हणजे 1 mole, and if it is weight 35.5 atomic mass and 36.5 gram of HCl is 1 mole of HCl, means n molecules will make available to the solution. Okay. N number of free H plus ions. I'll repeat it. Aqueous, on arrow I can write ions, aqueous in bracket, since it is present in water. Or else HCl is in gaseous form. When dissolved in water, it gives free H plus and free Cl minus ions in water aqueous solution. Okay. So 1 mole of HCl makes available n number of free H plus ions. 1 mole of free H plus ions. Okay. 1 mole of free H plus ions. Now equivalent weight here also, like what we have considered electronically for acid. Equivalent weight that amount, equivalent weight in general we have considered for same thing for acid in a suitable manner. Equivalent weight for acid, that amount which makes available, which corresponds to, okay, which corresponds to 1 mole, n number, 1 mole of what? Free H plus ions. Free H plus ions. Now from this you should be able to, in advance, you should be able to judge the definition of equivalent weight of base. That amount of base which will make available means which corresponds to n number of free OH minus ions, 1 mole of free OH minus ions. Okay. So here 1 mole of HCl, 36.5 gram, will be equal to 1 gram equivalent. Now equivalent weight, therefore equivalent weight of HCl is equal to 35 of HCl is equal to 1 mole, 36.5, and this when expressed in gram becomes 1 gram equivalent. Molar mass expressed in gram becomes 1 mole. ठीक आहे. कुठलं एक्झाम्पल घ्या, नायट्रोजन मोलार मास इज 28, म्हणजे 28 ग्राम वजन करून घेतलं तर मग त्याला 1 मोल घेतलं म्हणायचं. 14 ग्राम वजन करून घेतलं नायट्रोजन तर म्हणायचं त्याला हाफ मोल घेतलं. तसं इक्विव्हॅलंट वेट एक्सप्रेस्ड इन ग्राम, मग इक्विव्हॅलंट वेट expressed in gram is equal to its equivalent weight in gram if that much is taken. Expressed in gram is 1 gram equivalent. Means since equivalent weight is 36.5, का ते बघितलं म्हणजेच याचा अर्थच काय, 36.5 gram of HCl is not only 1 mole but it corresponds to
1 gram equivalent. का बरं? 1 molecule gives 1 free H plus ion when dissolved in water. So 1 mole means n molecules will give n number of free H plus ions. Means 1 mole of HCl when dissolved in water will give 1 mole of free H plus ions. Therefore, 1 mole and 1 gram equivalent of HCl are same. H2SO4 चं बघूया. आता पटपट लक्षात येईल. n molecules of HCl, H2SO4, n molecules, n number of molecules, म्हणजे 1 mole. But n number of molecules, if they are weighed in gram, it is 98. म्हणजे आम्हाला माहिती आहे 98 ग्राम of H2SO4, 1 mole. But 1 molecule of H2SO4 when dissolved in water, aqueous, you can write here also, large amount of water dissolved in water, gives 2 free H plus ions. 1 molecule gives 2 free H plus ions in the solution, aqueous solution. So n number of molecules will give 2 into n free H plus ions. Means 1 mole of H2SO4 will give 2 mole of free H plus ions. Okay, 2 mole of free H plus ions. Now equivalent weight of acid is that weight which will make available n number of 1 mole of free H plus ions. म्हणजे जर आम्हाला 1 mole free H plus ions पाहिजे असतील, म्हणजे n number of free H plus ions पाहिजे असतील, तर H2SO4 n/2 म्हणजे हाफ मोल, H2SO4 हाफ मोल बरं का, म्हणजे वेट इन ग्राम याच्या अर्थ येणार बरोबर 49 ग्राम. तर 98 ग्राम म्हणजे n moles, n number of molecules म्हणजे 1 mole. 98 ग्राम of H2SO4 means n number of molecules म्हणजे 1 mole. डबल H plus ions 2 into n, मग मला n number of H plus ions पाहिजे असतील तर नाही का, this will make available n number of free H plus ions. n number of free H plus ions, the amount corresponding to that is equivalent weight. याचा अर्थ काय झाला बरं? याचा अर्थ काय झाला? इक्विव्हॅलंट वेट शॉर्ट मध्ये लिहितो of H2SO4 is 49, म्हणजेच 49 ग्राम, okay, 49 ग्राम of H2SO4